हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ज्या दिवशी सासूबाई आले होते त्या दिवशी सकाळचा आहे. तर व्हिडिओ मला पोस्ट करायचा राहिला होता, तर आज दिसला मला तो एडिट केलेला. म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया. सकाळीच पार्सल आलं होतं मोबाईलचं स्टँड. तर चार्जिंगला मोबाईल खाली कुठेही ठेवत होतो आम्ही. आमचा फोन धरूनच ओढतोय, तर चार्जर पण सोबत पडत आहे. तर त्यामुळे ते मागवलं. तर खूप छान क्वालिटी आलं आहे, लाईट वेट आहे खूप. आणि त्यानंतर मग मी पसारा काढला होता, थोडंसं कांद्याचा ट्रे वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. आणि माझ्याकडे मोठे डबे नाही आहे म्हणून मी तसं पातेल्यात सामान भरून ठेवलं आहे. कांदे ते भरून सगळे ट्रॉलीमध्ये ठेवले. तोपर्यंत बघा माझ्या पिल्लूने किती पसारा काढून ठेवला मला. त्यानंतर टिफिन बॅग जी मागच्या वर्षीची होती पिहूची ती धुवून ठेवली, कारण त्यामध्ये मला जे आपण कचऱ्यासाठी कॅरी बॅग यूज करतो त्या सगळ्या त्यात भरून ठेवायच्या होत्या. तर काहीतरी रियूज झाला पाहिजे ना, कारण टिफिन बॅग अजून चांगली होती, पण माझ्या पिल्लूला सगळं नवीन लागतं दरवर्षी, तर आम्ही नवीनच घेत असतो. तर म्हटलं फेकण्यापेक्षा त्याचं काहीतरी रियूज करूया. आणि त्यानंतर मग हे ड्रॉवर बघितले सगळे, तर खूप जास्त अस्तव्यस्त झाले होते, कारण रोज नक्षू त्यातलं सगळं सामान काढून काढून फेकत राहतो. मग घाईघाईमध्ये तसंच सामान सगळं ठेवलं जातं. तर म्हटलं चला आज हा पसारासुद्धा आवरून घेऊया. तर मी एक एक ड्रॉवर आवरायला घेतला. सगळं सामान काढून मस्त ड्रॉवर स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर सामान सगळं सेट केलं व्यवस्थित डब्यांमध्ये. आणि बघा हे नथांचं सेट आहे, कधी घालायला भेटेल काय माहिती, फक्त घेऊन ठेवलेले आहेत काही. तर आई म्हटले की मला माझी नणंदबाई लुगडं देणार आहे, तर तू नेसून बघ म्हणे ते एकदा. तर म्हणजे माझ्या फुई सासू ज्या आहेत त्या लुगडं देणार आहेत. तर आई म्हटलं मग तू घालते तेव्हा छान तयारी कर. तर मला खूप दिवसापासून इच्छा आहे नऊवारी लुगडं घालायची, जे शाळेच्या टायमाला गॅदरिंगमध्ये घातले, त्यानंतर कधी घातलंच नाही. माझ्या बहिणीच्या हळदीमध्ये घालायचं ठरलं होतं, पण ते कॅन्सल झालं वेळेवर. नक्षूसुद्धा मला आवरू लागत होता, त्याला खूप सारा पसारा काढून दिला. जे सगळ्या फेकायच्या वस्तू होत्या त्या सगळ्या तो खेळत होता. आणि त्याने कपडे नव्हते घातलेले म्हणून त्याला व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही, कारण त्याला आंघोळीला न्यायचं होतं लगेच. मग तो तसंच बसला होता, कारण सगळं पाणी सांडून दिलं होतं. त्यांनी पाणी प्यायला घेतलं त्याच्या हाताने, तर सगळं अंगावर सांडलं होतं. म्हटलं ओले कपडे ठेवण्यापेक्षा त्याला तसंच बसू दिलं. म्हटलं चला आंघोळीलाच न्यायचं आहे. तर इकडे सगळे ड्रॉवर सेट करून घेतले, लावूनही दिले. आणि खालचा सगळ्यात लास्ट जो बॉक्स आहे तो फक्त चष्मे आहे, त्याच्यामध्ये सगळे चष्म्यांनी भरलेले आहेत. तर विचार करा तुम्ही आहोंकडे किती चष्मे आहेत. आणि एक गॉगल माझा, एक गॉगल रियूचा, एक गॉगल नक्षूचा. तर सगळं कामं आवरलं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि नक्षूला खेळवत होते अंगावर, म्हणजे तो झोपतो माझ्या पोटावरच रोज. तर तेवढ्यातच खेळता खेळता त्याचं डोकं माझ्या पोटावर लागलं, तर खूप रक्त निघलं, म्हणजे रक्त थांबतच नव्हतं. तर पिहूने हळद लावली त्यावर, तर तेव्हा कुठे रक्त थांबलं. मग नंतर नक्षूला झोपू घातलं आणि मी दळण करायला घेतलं. तर अर्धा एक तासानंतर लगेच तो उठून गेला दळणाच्या आवाजाने. आणि मग दळण वगैरे पटकन आवरून घेतलं. मग संध्याकाळी आले होते आई आणि दर्शना. तर खूप सारा धिंगाणा चालू होता आणि आईने येताना खूप सामान घेऊन आले. त्यानंतर खूप वेळ बसलो आम्ही, गप्पा गोष्टी झाल्या. आणि बघा नातीचं चाललंय, आई तू मॉडेल राहत का नाही गं, आई तू छान राहत जा ना. तर मग असं मी पिनअप करून देते, मम्मीला पण असंच करते आणि आईला पण असंच करते. तर ती आणि पदरवरती घ्यायचंच नाही असं, आणि आता असंच हातावर ठेवायचं असं चालू होतं. तर बघा आईचा लुक किती छान दिसतोय. त्यानंतर मग संध्याकाळी लेकरांना खाली खेळायला नेलं होतं आईने. दीदीसुद्धा खाली गेली होती. तर म्हटलं चला तोपर्यंत घर आवरून घेते मी, खूप पसार झाला होता. आणि तेवढ्यात आहो आले आणि आम्हाला दोघांना एवढं वेगळं वाटत होतं ना, एकदम घर शांत होतं. आम्ही दोघंजणच घरामध्ये होतो. मग चहा पिला दोघांनी मस्त गप्पा मारत. मग संध्याकाळी स्वयंपाक केला. तर आज केली होती काळ्या मसाल्यात झणझणीत अशी चिकनची भाजी. आहोंसाठी अंड्याची भाजी केली होती, पण ते काय आले नव्हते. आम्ही सगळे जेवायला बसून घेतलं, कारण 9-9:30 झाले होते. असे हे रोज शाळेमध्ये जातात, आई इकडं असल्यावर आईला सोडायला जावं लागतं, आणि त्यामध्ये नक्षूसुद्धा मागं लागतो. पिहूला शाळेत सोडलं. त्यानंतर आम्ही मस्त पोह्यांचा नाश्ता केला. आणि सकाळी सकाळी बघा किती छान चेहरे आहेत सगळ्यांचे, मस्त झोपा झाल्या आहेत. आणि माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. आणि आईचा आणि माझा बॉन्ड या बाबतीत खूप छान आहे, म्हणजे मैत्रिणीसारखं मी त्यांना सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि त्या नेहमी आल्यावर मी यांच्या बाबतीत काय 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 गोष्टी सांगत असते आईला, आणि त्यावरूनच आम्ही एवढं हसत होतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.